इथे तो आकाश सहकारी संस्था आहे, ही संस्था अध्यक्ष महोदय त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे, ही संस्था धान्य पुरवठ्याचं काम करते. तांदूळ कुणालाच दिलं जात नाही, सर्व तांदूळ आफ्रिकेला पाठवते एक्सपोर्ट करून. आम्ही 2 वेळा सांगितलं, पत्र दिलं, अजिबात नाही, चौकशीच करत नाही. तुम्ही पण पत्र दिलं, मी पण पत्र दिलं, तक्रार आल्या आमच्याकडे म्हणून आम्ही पत्र देतो, चौकशी केली. एवढा फ्रॉड चाललेला आहे, आफ्रिकेला पाठवतो. आणि हा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आहे. अरे भ्रष्टाचाराने बरबडलेला महाराष्ट्र आहे. ठेकेदाराच्या किमती वाढवून द्यायच्या, वरचे पैसे वसूल करायचे, कमिशन खोरी किती वाढली. एक आमदार सांगतो याच सभागृहामध्ये, अध्यक्ष महोदय, इकडे या सभागृहाचे लोकप्रतिनिधी सांगतात बाहेर 35% कमिशन. मी कार्यकर्त्यांना वाटलो म्हणून सांगतो 35%. कोणत्या कामाचं कमिशन आहे याची चौकशी होणार की नाही. आणि देणारे 35% कमिशन देतात. म्हणजेच हे राज्य 35% कमिशन खोरीचं राज्य झालेलं आहे. हे आमदारच मान्य करतात. मान्य केलं आहे. 35 कोटी नाही, 35%च म्हणलं. कामाच्या 35% म्हटलं. ते आता झालं तेवढंच झालं. तुम्ही म्हणा 35% म्हणा, 35 कोटी म्हणा, पण कमिशन म्हटलं ना सुधीर भाऊ, हे कमिशन खोरी केली ना त्यांनी. आता कार्यकर्त्याचं नाव सांगतो तो, हे संपूर्ण राज्य भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे. हे राज्य विकलं गेलं आहे, गहाण केलं गेलं आहे. या राज्याला गहाण ठेवलं आहे. 11 लाख कोटीवर कर्ज गेला अध्यक्ष महोदय. म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, शेतकऱ्याची चिंता राहिली नाही, बेरोजगाराची चिंता राहिली नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत, लहान बालकं सुरक्षित नाहीत, तरुणाच्या हाताला काम नाही. मुख्यमंत्री, शेवटचं बोलतो, मुख्यमंत्री कौशल्य विकास विभागाने काढलंय. मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोदय प्रशिक्षण योजना काढली. बहिणीला देतो, भावाला दिलं पाहिजे. त्या सांगितलं, भाषण आहेत, क्लिप आहे. आम्ही सांगितलं या प्रशिक्षणावरती ना 10,000 रुपये, 8,000 रुपये, 6,000 रुपये, 12वी असेल 8,000, ग्रॅज्युएट असेल 10,000, 8वी असेल 6,000, वर्षभर राबवून घेतलं. निवडणूक काढून घेतली, हातवर करून घेतले. ते म्हणतात परमनंट करू नका, पण किमान आम्हाला रोजंदारीवर तर ठेवा. आम्ही वर्षभर काम केलं, काढून टाकलं. 75,000 लोकांना काढून टाकलं. अरे कुठे फेडाले पाप. भावनेशी खेळताय, त्यांच्या लाडक्या बहिणीशी खेळला, ते कमी करून टाकलेत, यांना कमी करून टाकलेत, काढून टाकलंय. आणि म्हणून माझे अध्यक्ष महोदय, या सर्व विविध विभागातील अधिकारी यांच्यावर असलेल्या प्रकरणाची अहवाल आम्ही देतोय, सगळी माहिती देतोय अध्यक्ष महोदय. म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरवर व्हावं. भ्रष्टाचारमुक्त, दोषमुक्त, महिलातील शोषणमुक्त महाराष्ट्र आणि तो भोंदू खरादमुक्त, हे जे पोचले गेले आहेत भोंदू, याच्यातून मुक्त व्हावं महाराष्ट्र, अशी आमची मागणी आहे सरकारकडे. आम्ही बोललेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.